नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय श्रीधर. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेली नाही. वयाच्या 18व्या वर्षी भिवंडीला पहिल्यांदा मित्रांबरोबर थिएटरमध्ये दारू प्यालो. 29व्या वर्षी अल्कोहोलिक समाजचा मेसेज. डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, माझे वडील आणि आमचे भिवंडीचे सभासद, जुने सभासद सुभाष के यांनी मला अल्कोहोलिक समाजचा मेसेज दिला. 11 वर्ष दारू प्यालो. पहिली 5 वर्ष मी 3 महिन्यातनं अर्धी बाटली दारू प्यालो, म्हणजे एका वेळी अर्धी बाटली, असे 3 महिन्यातनं एकदा बसायला. आणि नंतरची 6 वर्ष दिवसाआड अर्धी बाटली दारू प्यालो. त्याच्यामुळे एवढी दारू प्याल्यानंतर जे व्हायचं ते झालं. पुढे तब्येतीची वाट लागली, पैशाची वाट लागली, इज्जतीची वाट लागली, नातेसंबंधांची वाट लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरी धंद्याची वाट लागली. आत्ता मी इथे येत असताना स्नेहवर्धन ग्रुप, आज तारीख किती? 24 मे 2019, स्नेहवर्धन ग्रुप. आणि इथे येत असताना ESIS हॉस्पिटलचा बोर्ड बघितला आणि मला आठवलं की दारू पिण्यामुळे माझा धंदा गेलेला होता. पार्टनरशिपमध्ये माझं मेडिकल स्टोअर होतं बाळकुलला, ते दारू पिण्यामुळे मला हाकलून दिलं होतं. आणि त्यानंतर मी स्वतः धंदा सुरू करण्याकरता अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं लायसन काढायला लागतं. ते ऑफिस इथे ESISच्या ऑफिसमध्ये होतं पूर्वी. तर मी 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. आणि तिथून परत जाताना लायसन मिळालं ह्या आनंदामध्ये मी ठाण्याला उतरल्यानंतर, किंवा ठाणा ST स्टँड, पूर्वी तो नो एंट्री उलटी होती. आता ST स्टँडला आधी जातो मग रेल्वे स्टेशनला येतो. पूर्वी ती उलटी नो एंट्री होतो, वन वे होता. आधी रेल्वे स्टेशनला जायचं मग ST स्टँड यायचं. आणि मी त्या रिक्षाच्या ड्रायव्हरच्या पाठीला हात लावला, रेल्वे स्टेशनला उतरलो, परळला गेलो. AMच्या बॉईज हॉस्टेलला मी पॅरासाईट म्हणून राहायचो आणि तिथे भरपूर दारू प्यालो. आणि नंतर आनंद साजरा करण्याकरता म्हणून मी तिथे गेलो. आणि नंतर अर्थातच 2-3 दिवस तिकडे राहिलो. तिकडे घरी माझी वाट बघितली. फोन बिन काय केलेला नव्हता, मोबाईल काय तेव्हा नव्हता. रोज जेवण तयार करायची आई आणि फेकून द्यायची. आणि असं सगळं चालत असताना अल्कोहोलिक समाजचा मेसेज मिळाल्यानंतर मेसेज मिळाल्याची तारीख आहे माझी 15 जून 1989. आणि पहिली मीटिंग केल्याची तारीख आहे 23 सप्टेंबर 1989. म्हणजे मी एवढा शहाणा आहे की मी 3 महिन्यांनी मीटिंगला आलो. त्याच्या आधी मी भिवंडीची मीटिंग ज्यांनी केली असेल त्यांना माहिती आहे. असा दरवाजा आहे, अशी जाळी आहे, तिकडला रस्ता आहे. त्याच्यामुळे मी 2-4 वेळा येऊन बघून गेलो होतो असं. पण माझ्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने माहीत नाही मला, त्या मीटिंगमध्ये सगळे म्हातारे कोतारेच बसलेले होते. पांढरे केस, टकले आणि लाल केस. आमच्याकडे भिवंडीला लाल केस करायचे, हायड्रोजन पेरॉक्साईड लावायची पद्धत आहे. म्हटलं हे काय माझ्यासाठी नाही यार, हे सगळे म्हातारे कोतारे दिसतात, म्हणून मी पळून गेलो. पण माझ्या ज्या मित्रांनी मला डॉक्टरकडे नेला होता त्यांनी बकाट धरून आणला परत. आणि मी अल्कोहोलिक समाजच्या मीटिंगला आलो 23 सप्टेंबर 1989. मद्यपाश नावाचा आजार ऐकला. मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. याच्यावरती इलाज एकच आहे, आजचा दिवस दारू प्यायची नाही. त्यातला दुसरा भाग जो होता ॲलर्जीचा, तो मला लगेच कळला, कारण मी थोडी प्यायला जायचो आणि टाईट व्हायचं. ते ऑब्सेशन आहे की मला कळलं नव्हतं, पटलं नव्हतं. मी 4 मीटिंग केल्या असतील भिवंडी ग्रुपच्या, मंगळवार शनिवार. आणि नंतर मग मी मुंबईला काहीतरी कामानिमित्त गेलो होतो. दारू प्यालो, वाट लागली. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी अल्कोहोलिक समाजच्या पहिल्या मीटिंगला पुन्हा एकदा नव्याने आलो. 10 ऑक्टोबर 1989 माझा प्रॉपर डे. दसऱ्याचा दिवस होता, शाळेला सुट्टी होती. शाळेच्या बाजूला जो मेंबर राहतो त्याच्या घरी मीटिंग होती. तिथे त्यांनी हाक मारून मला बोलवलं, इकडे ये म्हणून. परत मीटिंग लिस्ट घेतली आणि दुसऱ्या दिवसापासून रोज मीटिंग करायला लागलो. आज मला 29 वर्ष आणि 6 महिने होऊन गेलेले आहेत. दारूपासून दूर आहे. आज मी मागे वळून विचार करतो की अल्कोहोलिक समाजमध्ये ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी मला कोणीतरी सांगितलं असतं की पुढे जाऊन तू असं आयुष्य चांगलं जगणार आहेस, तर मी त्याला वेड्यात काढला असता. मी म्हटलं अरे यार कशाला गंमत करतो चायला, आत्ता वांदे आहेत त्याचं काय बोल, तुझं काय होईल ते नंतर बघूया आपण. पण गेल्या 29 वर्षात दारू न प्यायल्यामुळे आणि अल्कोहोलिक समाजच्या कार्यक्रमावर राहिल्यामुळे खूप बदल झाला. मी कालच भिवंडी ग्रुपच्या आमच्या एका मेंबरला फोन केला होता आणि त्याला विचारलं होतं, म्हटलं माझ्या आधीचं सोबत असलेला माणूस बापू, आमचे दादांना माहिती आहे, बापू 37 वर्ष सोबत आहे. त्याच्या आधीचा माणूस अण्णा म्हणजे सुभाष के, आज ते हयात नाही आहेत, ते असते तर 38 वर्ष सोबत होतं. म्हणजे 37 वर्षवाला माणूस आता मीटिंग करतो आहे.
त्याच्यानंतर 29 वर्षवाला मीटिंग करतो आहे आणि त्याच्या खाली जो आहे माझ्या नंतरचा जो आहे तो गुरु आहे तो 23 वर्ष आहे. म्हणजे 7-7 वर्षानंतरची मंडळी मधली मंडळी गायब झालेली आहे. बापू नंतर श्रीधर नंतर गुरु 37 नंतर 29 नंतर डायरेक्ट 22 म्हणजे 7-7 वर्षानंतर साधारणपणे एक माणूस टिकतो. आणि मग माझ्या मनामध्ये विचार आला मी किती भाग्यवान मी टिकलो. कारण उरलेले सगळे गायब म्हणजे काय 7 वर्षात कोणी मिटिंगला आलंच नाही भिवंडी ग्रुपला असं नाही आहे ना. माझ्या आधीच्या 7 वर्षात आणि माझ्या नंतरच्या 7 वर्षात माणसं हे मिटिंगला आलेली आहेत. मग ती टिकली का नाहीत आणि मी का टिकलो याचं जेव्हा मी चिंतन करायचा प्रयत्न केला तेव्हा मला लक्षात आलं की अल्कोहोलिक सायन्सच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर आपण सगळेजण ऐकतो की मद्यपाश आजार थोडी दारू प्यायला की आणखी प्यावी लागते ऑब्सेशन आणि ॲलर्जी. पण एवढ्यापुरता हा मर्यादित आजार असता किंवा नुसतं त्यांनी जे सांगितलेले सोबर जगणे पुस्तक आपण वाचलं किंवा बघितलं तर त्याच्या पहिल्या पानावरती लिहिलेलं आहे की दारू थांबवणे हा एकच मार्ग आहे दुसरा काही नाही. डॉक्टरांनी पण आम्हाला सांगून झालेलं आहे की इथला कुठला तरी स्क्रू ढिला झालेला आहे डोक्यातला तो टाईट केला की मग दारू बंद होईल कायमची असं काय डॉक्टरांकडे औषध अजून सापडलेलं नाही. त्याच्यामुळे त्याला इलाज म्हणजे आपलं आपण ठरवूनच आजचा दिवस दारू न पिणं आहे. आणि हे ठरवणं जमत नव्हतं मला पूर्वी आणि हे मध्ये आल्यावर पण आत्ता ईश्वरचे अनुभव ऐकल्यानंतर अंगावर काटा आला. मी म्हटलं अरे स्लीप झाल्यानंतर काय प्रचंड किंमत मोजायला लागते. त्याच्यामुळे मी पुन्हा दारू पिऊ शकतो ह्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. माझं दारूवरचं प्रेम कमी मी अजिबात झालेलं नाही. तुम्ही सगळ्या व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती आहात त्याच्या व्हॉट्सअपवरचे अर्धे मेसेजच्या मायला दारूचेच असतात सोबरायटीचे नसतात. अर्धे मेसेज जोक असतात चित्र असतात काय काय असतं गंमत जम्मत प्याल्याची चित्र असतात नुसती तोंडाला लावल्याची पण चित्र असतात व्हॉट्सअपवरती. त्यामुळे गंमत जम्मत असते. पण आमच्या डोक्यातले दारू गेलेले आहे माझ्या डोक्यातले असं काही मला वाटत नाही. माझ्या डोक्यातली दारू तशीच आहे. माझं दारूवरचं प्रेम तसंच आहे आकर्षण तसंच आहे. पण मी आज दारूला घाबरतो. मी दारू प्यायची ह्या विचारानेच माझी तंत्राला लागते. कारण मी मीटिंगला येतो आणि अनुभव सांगतो आणि अनुभव ऐकतो. त्याच्यावर माझ्या लक्षात आलं आहे की अल्कोहोलिक सनासमध्ये येऊन दारू बंद होणे एवढं सोपं काम नाही. मी आलो ऐकलं आणि दारू बंद झाली हे नक्की होणार आहे. कारण बिग बुकच्या 3ऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये म्हणतो आमच्याकडे येणाऱ्या 50% लोकांची दारू ताबडतोब बंद होणार आहे. उरलेले 25% लोक प्रयोग करणार आहेत आणि त्याच्या पुढचे 25% लोकांचं काय झालं आम्हाला माहीत नाही. म्हणजे ते आमच्याकरता प्रयोग करून वरती केलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. दारू नक्की बंद होती पण ती बंद राहते का त्याच्याकरता उदाहरण मी सांगितलं. बापू 37 श्रीधर 29 आणि गुरु 22 मधली माणसं गायब आहेत. कोणी मिटिंग करत नाही. ते जिवंत आहेत का मेले पितात की नाही पितात आमच्याकडे काही रेकॉर्ड नाही. पण ही माणसं अल्कोहोलिक सायन्सच्या मिटिंगमध्ये येत नाहीत एवढं नक्की आहे. मग माझ्या लक्षात यायला लागलं की पहिल्या वर्षामध्ये विश्वनाथ पी ठाण्याचे सभासद गुरुजी म्हणायचे त्यांना ते भिवंडीला जगा आणि जगू द्या विषयावर शेअरिंग करायला आले होते. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता जगू द्या म्हणजे माझं लग्न नव्हतं झालं तेव्हा. मी म्हटलं माझी आई कशी जगली तरी चालेल का. मी अगदी असे हातवारे करून मान वाकडी करून दाखवलं होतं त्यांना. ते पण गुरुजी होते त्याच्यामुळे त्यांनी मला तसंच माझेच हावभाव करून दाखवलं की म्हणाले आई कशीही वागली तरी आई दारू पिणार नाही आहे. तू कसाही वागलास तर तू दारू पिशील हे कळलं का तुला. आणि मग मला एक मोठा साक्षात्कार झाला की जग बदलायच्या प्रयत्नामध्ये मी माझं डोकं आपटून घेत होतो. काही त्याचा उपयोग नव्हता. मला असं वाटलं होतं की दारू बंद झाल्यानंतर मला सगळ्यांनी डोक्यावर बसवावं आणि माझी पालखी काढावी रोजच सकाळ संध्याकाळ आरती करावी. पण तसं होत नव्हतं. उलट त्यांचं म्हणणं होतं दारू पित होता तो परा होता चायला. सकाळी 7ला जायचा रात्री 1:30ला यायचा. कुठे 12ला नाही ना 12व्याला नाही 13व्याला नाही. त्याच्यामुळे आमच्या डोक्याला त्रास नव्हता. आता दारू बंद झाले तर तू हेच चॅनल का लावलं ही वस्तू इथेच का ठेवली हे असंच का केलं हे ह्याच बाटलीत का ठेवलं दुनियाभरचे प्रश्न विचारतो. त्याच्यापेक्षा तू पीत होता ते बरा होता असं ते म्हणाले. आणि मग मला लक्षात यायला लागलं की अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येऊन दारू तर बंद व्हायलाच पाहिजे. तिथं पहिली पायरी आहे तिथं पहिलं पाऊल आहे आमचं. पण त्याही पुढे जर दारूपासून दूर आजन्म राहायचं असेल तर माझ्या जगण्या वागण्यात विचार करण्यात बदल करायला हवा. आता हा बदल करायचा असेल तर कसा करायचा त्याचं उत्तर BWD सुदैवाने आपल्याला 12 पायऱ्यांमध्ये देऊन ठेवलेलं आहे. प्रत्येकजण इथे बोंबलून समज असतो की मी कार्यक्रम घेतो आणि जो तो आपापल्या परीने घेतो असाच घेतला पाहिजे असा काय अट्टहास नाही.
असा अट्टहास करणाऱ्यांचा मग प्रॉब्लेम होतो की ते एकमेकांना शिव्या देत बसतात. त्याच्यापेक्षा तू तुझ्या पद्धतीने घे, मी माझ्या पद्धतीने घेईन. माझ्या पद्धतीने घेऊन मला फायदा होणार आहे, तुझ्या पद्धतीने घेऊन तुला फायदा होणार. पण स्टँडर्ड पद्धत BLWनी सांगून ठेवलेली आहे. हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम हा असा आहे. त्यांनी बिग बुकमध्ये सांगितलं आहे आणि 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकात पण सांगितलं. त्याच्यामुळे आपल्याला अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये येऊन दारू थांबल्यानंतर पुढे काय करायचं आहे, पुढे कसं जगायचं आहे, त्याचं वर्णन BLWनी लिहून ठेवलेलं आहे. पण बऱ्याचदा प्रश्न असा पडतो की नुसतं वाचून कळत नाही आणि कळत नाही आणि समजून घेण्याकरता कोणीतरी सांगितलं. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आणखी एक जादू होती. इथे आल्यानंतर माझी आई म्हणायची मला नेहमी, अरे मेल्या, मी इतके दिवस सांगितलं दारू बंद करायला, माझं ऐकलं आणि ते दारूने कोण कुठले काय ओळख नाही, देख नाही, त्याने सांगितलं तू दारू बंद केलीस. ह्या तिच्या बोलण्यामध्ये महत्त्वाचं वाक्य होतं ते असं की एक दारुड्या दुसऱ्या दारुड्याबरोबर बोलला की त्याची दारू प्यायची ओढ कमी होते किंवा तो त्याचं ऐकायला लागतो. ओळख देख नसली तरी पण तो सांगतो ते ऐकतो, कारण तो 4 पावसाळे जास्त पाहिलेलं असतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की ए मेंबरने सांगितलेलं मला जास्त पटतं. घरच्यांनी सांगण्यापेक्षा किंवा डॉक्टरने सांगण्यापेक्षा मला ए मेंबरने सांगितलेलं पटकन पटतं. ही जादू मला अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यावर कळलं. मग प्रश्न असा राहिला की आता हा कार्यक्रम घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे. आणि म्हणून मग ही आजचा जो माझा विषय आहे स्पॉन्सरशिप, त्या विषयाकडे आपण जाऊया की कार्यक्रम घ्यायचा म्हणजे काय करायचं ते पुस्तकात लिहिलं. पण पुस्तकातलं वाचून कळत नाही म्हणून कोणाला विचारायचं, ज्याला विचारायचं तो स्पॉन्सर. मार्गदर्शक असं त्याचं साधं सोपं भाषांतर केलेलं आहे. स्पॉन्सर या शब्दाचा मराठीत आपण किंवा आत्ताच्या वापरातला जो वापर आहे, दिस प्रोग्रॅम इज स्पॉन्सर्ड बाय, आपण टी व्हीवरती रेडिओवरती सगळीकडे ऐकत असतो. तो अर्थ स्पॉन्सर शब्दामध्ये तेव्हा नव्हता, आजही नाही. सोपा अर्थ केलेला आहे तो म्हणजे मार्गदर्शक हा शब्द त्यातल्या त्यात बरा वाटतो म्हणून हा सांगितलेला आहे. प्रश्न असा पडतो की मार्गदर्शक कशाला घ्यायचा. म्हणून त्याच्या आधी मी एवढा इतिहास सांगितला माझा की मी कसा होतो, कसा आलो आणि आज मी काय करतो. आज मी कामावर जातो, रोज सकाळी उठल्यावर कामावर जातो. माझं लग्न झालेलं आहे, माझी बायको आहे ती कामावर जाते, मला मुलगी आहे ती कामावर जाते. मी मुंबईमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहतो, भिवंडीचं मी राहणारा आहे. आर्थिकदृष्ट्या माझं फार चांगलं चाललं आहे अशातला भाग नाही. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दारू प्यायल्यामुळे माझं नुकसान जे झालं आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टींपैकी आणखी एक महत्त्वाचं आहे म्हणजे माझ्या करिअरचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे मला पेन्शन नाही, पगार जेवढा हवा मिळायला पाहिजे होता तेवढा नाही आणि बाकीचे असंख्य प्रॉब्लेम्स जरी असले जगण्याचे तरी देखील मी आज आनंदी आहे. कारण मी सकाळी उठल्यानंतर मला आठवायला लागत नाही काल रात्री किती बरोबर प्यालो, कोणाबरोबर प्यालो हे आठवायला लागत नाही. त्याच्यामुळे मी आज आनंदी आहे. पण ही अवस्था येण्यासाठी मला काय काय करावं लागलं, काय काय पापड बेलने पडे असं आपण हिंदीमध्ये म्हणतो, ते सांगायचा मी प्रयत्न करीन. मी अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आलो तेव्हा मला पहिल्या 6 महिन्यातच मी स्पॉन्सर घेतला माझ्या सुदैवाने. इनिशियल स्पॉन्सर कोण, स्पॉन्सर आणि इनिशियल स्पॉन्सरमधला फरक. इनिशियल स्पॉन्सर म्हणजे जो आपल्याला घेऊन फिरतो, मीटिंग दाखवतो, इकडे जा तिकडे जा, सांगतो काय प्राथमिक माहिती जी असते, प्रथमोपचार जसं आपण करतो आणि मग हॉस्पिटलमध्ये पाठवतो माणसाला, तसं प्राथमिक माहिती जो करतो तो इनिशियल स्पॉन्सर. त्याचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे काही जण त्याच माणसाकडे स्पॉन्सर म्हणून होतात, काही जण त्याच्यापेक्षा वेगळा घेतात, वेगवेगळ्या कारणासाठी घेतात. तसं पहिला जो आपल्याला बरोबर एचा मेसेज मेंबर जो असतो, जो मेसेज देणारा असतो किंवा जो फॉलोअप करणारा असतो किंवा जो पहिल्या वर्षभरात आपल्याला आवडतो, ज्याच्याशी आपण बोलतो, तो इनिशियल स्पॉन्सर. आणि प्रत्यक्ष कार्यक्रम घेण्याकरता जो स्पॉन्सर घेतो आपण त्याला आपण स्पॉन्सर म्हणून म्हणतो. मी 6 महिने सोबत असताना माझ्या स्पॉन्सरला मी विचारलं, माझे तुम्ही स्पॉन्सर व्हाल का. तर ते म्हणाल कायला स्पॉन्सर घ्यायचं आहे तुला. म्हटलं मला म्हणालं, मी म्हटलं कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि मग कार्यक्रम घ्यायचा म्हटल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे, काय करायचं आहे कार्यक्रम घ्यायचं. म्हटलं मला ते 4थी पायरी लिहून काढायची, ते कसं करायचं ते समजत नाही म्हणून तुम्हाला विचारतो. तर ठीक आहे, हरकत नाही, मी तुझा स्पॉन्सर होईल. काय अटीबिटी काय टर्म्स अँड कंडिशन्स लागू आपण करतो. कुठलंही वाचलं की त्याला पहिले टिक करायला लागतं, कंडिशन्स ॲप्लाय, तर टर्म्स कंडिशन ॲक्सेप्टेड, असं काही त्यांनी केलं नाही. त्याने मान्य केलं आणि मग माझा प्रवास सुरू झाला. मी त्यांना विचारून माझी 4थी पायरी लिहिली, की मी चुकीच्या पद्धतीने लिहिली असल्यामुळे मला परत लिहायला लावली. परत मी लिहिली. ते वाचत असताना मला खूप त्रास झाला. मला वाटलं होतं तेवढं वाचणं सोपं नाही आहे,
कारण मला असा बराचदा प्रश्न पडायचा की हे कशाला वाचणे बिचणे भानगड पाहिजे, ऑडिओ कॅसेट करतो तुम्हाला देतो, तुम्ही ऐका तुमच्या वेळेनुसार आणि मग काय मला सल्ला द्यायचा तर द्या. पण तसं नाही आहे. बिल्ड लवजी स्पष्टपणे म्हणतो की हे कागदा पेन घेऊन लिहायचं, ज्यांना लिहिणं शक्य नाही म्हणजे अशिक्षित आहे किंवा हात मोडलेला आहे वगैरे त्यांच्यासाठी गोष्ट वेगळी आहे, अपवादात्मक परिस्थिती. पण अदरवाईज आपण सगळेजण लिहू शकतो. त्यामुळे मी ते लिहून काढलं, त्यांच्याकडे कबूल केलं. त्याच्यातले काही जे पैसे मी ढापलेले होते पार्टनरशिपमधले त्या माणसाकडे मला अमेंड्स करायला त्यांनी घेऊन गेले. माझा इनिशियल स्पॉन्सर आणि माझा फर्स्ट स्पॉन्सर हे दोघंजणं माझ्याबरोबर आले. त्या माणसाकडे आम्ही गेलो, त्याचे पैसे थोडेसे परत दिले, उरलेले परत द्यायचं कबूल केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यामध्ये स्पॉन्सर आला. 29 वर्षामध्ये माझे 4 स्पॉन्सर झाले. पहिला स्पॉन्सर जे होते त्यांच्याबरोबर मी 3-4 वर्ष राहिलं. माझ्या आयुष्यातलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या वाङ्मयाची गोडी लावणे. ते इंग्रजी मराठीवर त्यांचं प्रभुत्व असल्यामुळे सुरुवातीला जे द्वाभकर्णिकांचं पुस्तक होतं बिग बुक ते त्यांनी रिराईट करून दिलं. अरुण टी म्हणून आपले सभासद होते आणि ते आता पब्लिश झालेलं आहे. म्हणजे आत्ता आपल्या हातात पुस्तक आहे ते ओरिजिनल द्वाभकर्णिकांचं. त्याच्यावरती संस्कार केले गुरुजींनी आणि ते केलं. त्यामुळे मला वाङ्मयाची गोडी लावली. माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी ज्या होत्या पहिल्या वर्षभरामध्ये सोसायटीमध्ये माझ्या माझ्या आईला विशेषतः मेंबर आहे हे सांगणं आवडायचं नाही. माझं लग्न झालेलं नसल्यामुळे कोणीतरी पोरी वगैरे सांगून यायच्या, त्याच्यामुळे माझ्याकडे टोकन नव्हतं. टोकन आणि ते टोकन मी असं तिथे ठेवलेलं असायचं चाव्या लावून. तर माझी आई ते टोकन फेकून द्यायची. म्हणायची म्हणजे हे कुठे दारुड्यांचं आणून ठेवतं इथे, आम्ही लोकांना सांगणार नाही, तू कुठे हे मध्ये आणून ठेवतो टोकनला फेकून द्यायचे टोकन. त्याच्यामुळे तिला त्याच्यात सांगण्याचा इंटरेस्ट नव्हता इतरांना. पण मला माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, मुलीशी लग्न करायचं, माझ्या स्पॉन्सरने सांगितलं ज्या मुलीशी लग्न करशील तिला सांगायचं की मी असं दारुडे आहे. म्हटलं येडा आहे काय छाय आज सांगून कुठं लग्न करेल. पण त्यांनी सांगितलं म्हणून मी ऐकलं आणि माझं बरं चाललं होतं. आयुष्यामध्ये माझ्या अडचणी ज्या येत होत्या त्या अडचणींना मी तोंड देऊ शकलो. पहिल्या 3 वर्षामध्ये मला वाङ्मयाची गोडी लावणे, मला शिस्त लावणे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आज आपण बघतो, मीटिंगमध्ये आल्यानंतर लोक कोणीतरी अमुक एक शेअर करायला लागला आणि दादा मला आवडत नाही म्हणून दादा शेअर करायला लागले की उठून चालू पडायचं. असं मला कधीही करायचं नाही असं सांगण्यात आलं. कुठलाही ग्रुप आवडत नाही आणि कुठलाही माणूस आवडत नाही म्हणून त्याचं शेअरिंग चालू असताना उठून जाणे असं अजिबात करायचं. रिवायवरला जा, नवप्रकाशला जा, कळव्याला जा, मुलुंडला जा, कल्याणला जा, डोंबिवलीला जा, पाहिजे तिकडे जा. इथे मला आवडत नाही तिथे मला आवडत नाही असं करायचं नाही. ह्यांनी माझा इन्सल्ट केला म्हणून मी त्या ग्रुपला आता तोंड बघणार नाही कधी. हे असलं धंदे करायचे नाहीत. असले शिस्त मला पहिल्या 3 वर्षात प्राथमिक अवस्थेत असताना मला माझ्या इनिशियल स्पॉन्सरने लावली. ते वारल्यानंतर मी दुसरा स्पॉन्सर घेतला. दुसऱ्या स्पॉन्सरकडे माझ्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या येत होत्या त्याचा बदल झाला होता. पहिल्या 4 वर्षापेक्षा दुसऱ्या अडचणी वेगळ्या होत्या. मी धंदा करत होतो आणि मी सारखा स्पॉन्सरकडे जाऊन रडायचा, अरे हा पैसे देत नाही, तो पैसे. शेवटी एक दिवस स्पॉन्सरने माझ्या वैतागून सांगितले, साला तुला धंदा करायची अक्कल नाही, झाला तुझा काय स्वभाव नाही धंदा करायचा, तू नोकरी कर. आणि माझ्या स्पॉन्सरनी जे मला सांगितलं त्याच्यानंतर 8 दिवसांनी नोकरी माझ्या घरी चालत आली. अक्षरशः त्या कॉलेजमधला एक प्रोफेसर मला बोलवायला आला, मला नोकरी करायला लागलो. मी 2-4 वर्षानंतर माझा धंदा मी हळूहळू बंद केला, नोकरी केली. त्या दरम्यान माझ्या स्पॉन्सरने मला खूप मार्गदर्शन केलं अशा दृष्टीने की जगण्याच्या अडचणी ज्या होत्या. उदाहरणार्थ मी माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं होतं, डिग्रीपर्यंतच झालं होतं. मला पोस्ट ग्रॅज्युएशन पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. मग ते घ्यायचं की नाही घ्यायचं, त्याच्याकरता किती पैसे खर्च करायचे वगैरे सगळी मी माहिती गोळा केली आणि मग स्पॉन्सरकडे गेलो. आणि स्पॉन्सरने सांगितलं की हे असलं काही करायचं नाही, कारण आता तुझं वय 42 आहे, तू शिकून येणार 44व्या वर्षी, तेव्हा मार्केटमध्ये तुला कोण घेणार. 24 वर्षाचा माणूस घ्यायचा टाकून तुला 44 वर्षाच्या माणसाला कोण घेणार. कारण तुला नोकरी मिळणं पोस्ट ग्रॅज्युएट झालं तरी पण कठीण आहे, त्याच्यामुळे ते तू काय करू नको. असे महत्त्वाचे नवरा बायकोंची भांडणं व्हायची, पैशावरून भांडणं व्हायची. त्यानंतर मेंबरबरोबर भांडणं व्हायची, कारण तोपर्यंत मला शाणा झालो होतो. मी शाणा पहिल्या 6 महिन्यातच झालो होतो, पण नंतर जास्त शाणा झालो होतो. त्याच्यामुळे मेंबरबरोबर कसं वागायचं, कसं वागू नये, हा असंच का बोलला, तो तसंच का बोलला, त्याने त्याच्या शेअरिंगमध्ये माझी टोपी उडवली, आता थांब जरा मी पण त्याची उडवतो वगैरे. त्यामुळे ह्या 4 वर्षामध्ये माझ्या दुसऱ्या स्पॉन्सरचं मला खूप मदत झाली. दुर्दैवाने त्यांना कॅन्सर झाला, ते वारले. पण मी तिसऱ्या स्पॉन्सरकडे गेलो.
तोपर्यंत माझं एमधलं वय जवळजवळ 10-12 वर्ष झालेलं होतं आणि जिथे मी नोकरी करत होतो एक 10-1 वर्ष मी नोकरी केली असेल त्या नोकरीमध्ये मला उद्यापासून येऊ नका म्हणून सांगितलेलं होतं. त्याचं कारण माझी काय चूक होती असं नव्हतं, तर त्या कॉलेजवाल्यांना ते कॉलेज बंद करायचं होतं. माझ्याबरोबर 5 लोकांना त्यांनी नंतर हळूहळू काढले, पण मी जास्त त्रासदायक ठरेल असं वाटत होतं. त्यामुळे पहिला मला हाकललं त्यांनी आणि मला बाहेर काढला. त्यामुळे मी खूप डिप्रेस होतो. माझ्या स्पॉन्सरकडे घेऊन गेलो मला परत माझे मित्र, आणि त्यांनी मला मार्ग दाखवला की असं काय करायचं, पुढे शिक्षण घ्यायचं का, कुठल्या विषयात घ्यायचं. माझ्याकडे तोपर्यंत दुसरी एक डिग्री होती, त्या दुसऱ्या विषयात शिक्षण घ्यायचं का. बेकार असल्यामुळे बायकोचं ऐकून घ्यायला लागायचं, बायकोचे पैसे होते. पण मी त्या 2 वर्षात नम्र होतो. माझ्या स्पॉन्सरने दाखवलेल्या दिशेप्रमाणे मी जात असल्यामुळे मी दुसरं शिक्षण घेतलं, परत नोकरीला लागलो. नंतर माझ्या त्या स्पॉन्सरचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे मी त्याच्याकडून आणखी 4थ्या स्पॉन्सरकडे गेलो, जे आज माझे गेले 10-15 वर्ष स्पॉन्सर आहेत. आणि त्यांच्याबरोबरीनं मग मी उर्वरित आयुष्य जे आहे माझं आत्तापर्यंतचं, की कामाच्या ठिकाणी कसं वागावं ते मी विचारतो त्यांना. घरामध्ये माझी भांडणं व्हायची बायकोबरोबर, कारण बायको 1 नंबर दुश्मन माझी होती आणि साहेब 2 नंबर दुश्मन होते. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातले बरेच केस मी जे उपटलेले आहेत ते ह्या 2 लोकांमुळे उपटलेले असल्यामुळे मला त्रास व्हायचा. त्यामुळे सातत्याने मला स्पॉन्सरकडे जाऊन विचारायला लागायचं. त्यामुळे माझ्या 4 स्पॉन्सरचा उपयोग मला आयुष्य जगताना कसा झाला ते मी सांगायचा प्रयत्न करतो. आता काही वर्षानंतर माझे स्पॉन्सी तयार झाले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने बऱ्याचदा असं म्हटलं जातं की तू जसा स्पॉन्सर असेल तसा स्पॉन्सी असतो, पण त्याच्यात काहीच तथ्य नाही. कारण माझा अनुभव वेगळा आहे. माझा भिवंडीचा विलास नावाचा एक स्पॉन्सी होता, जो माझ्याबरोबर मी स्कूटरवर फिरायचो, M80वरती फिरायचो, माझ्याबरोबर कायम असायचा. पण त्याला 12 स्टेपला गेल्यानंतर सांगितलं, अरे तुझी स्टोरी सांगतो, तो स्टोरी न सांगता धम्म बसून राहायचं. बरोबर फक्त यायचं होतं, पण स्टोरी सांगायचं नाही, कुठेही कुठल्या इन्व्हॉल्वमेंट नाही. परिणाम 6 वर्षानंतर दारू प्याला, परत Aमध्ये आणला. आता तो 15-20 वर्ष सोबर असेल, पण तो Aच्या मीटिंगला काही येत नाही. त्याच्यामुळे माझे जे काय चेले चपाटे जे होते त्यांचे वेगवेगळे प्रयोग जे काय होते ते प्रयोग मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर आत्ता वडाळ्याला असताना आणखी एक स्पॉन्सी होता माझा, त्याच्याबरोबर मी ऑलमोस्ट दिवस-रात्र असायचं. दिवस-रात्र इन द सेन्स अल्कोहोलिक समस्या. त्याच्याकडे मोटरसायकल होती, त्यामुळे मी कामावरनं सुटल्यानंतर तुम्हाला सांगायचं, मी मुंबईत नवीन होतो, वडाळ्याला राहायचो तेव्हा, तुम्हाला सांगायचं या स्टेशनला उतरा आणि इकडे या, मग मी तिथे उभा आहे, तिथे मग आपण मिटिंगला जाऊ. मग मला वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग करायची असल्यामुळे मी त्याच्याबरोबर फिरायचो. बऱ्यापैकी आमची दोस्ती होती. माझ्या घरी तो यायचा, मी त्याच्या घरी जायचो. माझ्या घरचे त्यांना ओळखायचे, त्याच्या घरचे मला ओळखायचे वगैरे वगैरे. पण ह्या पठ्ठ्यानीनंतर बाई ठेवली आणि त्या बाई ठेवण्याच्या भानगडीमध्ये त्याच्या पोराने त्याला कुदकला. बायकोनी घटस्फोटाची नोटीस दिली, त्याला घराबाहेर काढला. तो आता वेगळा राहतो, मिटिंगला येत नाही, दारू प्यालेला नाही आणि त्याचे वांदे झालेले आहेत, कारण तो मिटिंगमधनं बाहेर गेला. तिसरा एक मेंबर होता, त्याचं नाव विवेक आहे, तो आता येत नाही मिटिंगमध्ये. तो 2-4 वर्ष सोबत होता, माझ्याबरोबर बराचदा असायचा, कार्यक्रम घ्यायचा, पाहिजे असं सांगायचा प्रयत्न करायचा. तो काय घेतला नाही त्यांनी. यथावकाश पुढे कळलं की त्याला एड्स झालेला आहे आणि त्याची ट्रीटमेंट चालू आहे, तो आता मिटिंगला येत नाही आहे. त्याच्यानंतर आणखी एक माझा पुण्याला एक स्पॉन्सी होता, त्याला नंतर कळलं, तर त्याला घरी सांगायचं नाही, तो Aच्या मिटिंगला जायचं सांगायचं नाही, कारण त्याच्या वडिलांना सांगायची त्याला लाज वाटायची. तर म्हटलं तुझ्या वडिलांना घरात लोकांना जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपली स्पॉन्सरशिप खंडित करूया आपण, आणि तू जेव्हा घरी सांगशील, तुझ्या आईबापाला जेव्हा मिटिंगला घेऊन येशील तेव्हापासून पुढे चालू कर. असा माझा अट्टास होता. हा चुकीचा होता का बरोबर होता ते मला माहीत नाही, पण तसं मी केलं. यथावकाश त्यांनी आईवडिलांना सगळं सांगितलं. नंतर त्याचं लग्न झालं. नंतर त्याचा आता घटस्फोट व्हायची पाळी आलेली आहे. त्याला बायपोलर नावाचा कुठला तरी रोग आहे की ज्याच्यामुळे तो भडकतो मध्येच. मी फोन केला की तो मोठमोठ्याने काळी आवाजात बोलत असतो रस्त्यावरती वगैरे वगैरे, पण तो सोबर आहे आणि मिटिंग करतो. दुसरा एक ठाण्यामधला स्पॉन्सी होता, 4थी पायरी लिहून काढली, कार्यक्रम घेतला, व्यवस्थित आहे, अमुक आहे तमुक आहे. पण तो 5 वर्षानंतर कुठेतरी लांब जरा नोकरीला लागला, तेव्हापासून तो काय आता 1-1.5 वर्ष झाली तो मिटिंगच करत नाही. 1-2दा मी फोन केला. आम्हाला आपल्या भिवंडीच्या अण्णाने सांगितलेली सोपी आयडिया होती, तुझा माझा संबंध कशामुळे? Aमुळे. तू Aला फाट्यावर मारतो, मी तुला फाट्यावर मारतो.
तो म्हणाला की स्पॉन्सीला सोडू शकत नाही असं तुम्हीच सांगितलेलं. म्हटलं हो, पण मी सोडणार आहे तुला. म्हटलं मी तुझा फोन घेणार नाही. तू 90 मीटिंग करायचं मग तुझा फोन मी घेईन. मग काय आपण ते करूया. तू मीटिंग न करता तुला मी लालबागचा राजासारखं गायडन्स करावं ते काय मला जमणार नाही. त्याच्यानंतर आणखी एक मेंबर आहे ज्यांनी खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. जो 12व्या पायरीचा वर्कशॉप घेतो, कोकणामध्ये स्वतःच्या गावाला जाऊन ग्रुप चालू करायचा प्रयत्न करतो, कार्यक्रमावर आहे. आणखी एक मेंबर आहे जो माझ्या दुसऱ्या एका स्पॉन्सरचा स्पॉन्सी होता, पण ते ग्रस्त वारल्यामुळे माझ्यापेक्षा वयाने जास्त आणि सोबराणीने जास्त असलेले ते ग्रस्त आहेत. पण तेही माझ्याकडे येतात. मी त्यांच्याशी माझ्यापेक्षा वयाने जास्त असल्यामुळे मी त्यांच्याकडे शेअर करू शकतो. आणखी एक स्पॉन्सी आहे जो 4थ्या पायरीचा वर्कशॉप वगैरे घेतो, पण सध्या असं मी ऐकलं आहे की तो पैसे काहीतरी हात मारतो वगैरे गडबड चालू आहे आणि तो काय मिटिंगला आठवड्यातनं एकदा 15 दिवसातनं एकदाच येतो आहे. त्याच्यानंतर एक आणखी नागपूरला एक स्पॉन्सी आहे. तो फक्त कामाचा काय प्रॉब्लेम असेल, माझे वडील असतील ते धंदा त्याचा मोठा आहे, मग 75 लाख मी टाकले. मी म्हटलं हे बाबा 75 लाख मी बाप जन्मात कधी बघितलेलं नाही, मला माहीत नाही, मी काय तुला अनुभव सांगणार नाही. मी आपलं तुला एक अल्कोहोलिक्सनच सांगतो, 1 डे ॲट अ टाईम धिस टू शॅल पास. हेही दिवस जातील, इमानदारीत काम करत राहा एवढंच सांगू शकतो. त्याच्यानंतर स्पॉन्सी आणि स्पॉन्सरशिप रिलेशनमध्ये मी गेल्या काही वर्षात कोणाच्याही घरी जात नाही, स्पॉन्सीच्या घरी जात नाही, स्पॉन्सीला पैसे देत नाही, स्पॉन्सीकडनं पैसे घेत नाही. हल्ली बऱ्याचदा लोक नुसतेच फोन करून सल्ला विचारतात, त्याचं पुढं काय झालं आपल्याला माहीत नसतं. पण चांगलं आहे. मी 4थ्या पायरीचं वर्कशॉप घेतो महाराष्ट्रभर. मी जवळजवळ एक 20-22 वर्कशॉप घेतली. इथेही आपण संजू कुठे गेला आपला संजू येतो आहे ना, हां संजूला नमस्कार सांगा. संजूने इथे एक अरेंज केलं होतं 4थ्या पायरीचं वर्कशॉप 10 ते 5. म्हणजे लिहायला कशी सुरुवात करावी सगळ्यांनी एकत्र बसून करायचं. कुणी बोलवलं, मला म्हणाला 5वी पायरी घ्यायची, तर बाबा मी त्याच्याकडे जातो, सगळं ऐकून घेतो आणि त्याचं काय जे करायचं ते पुढचं तुझा स्पॉन्सर कोण असेल ते तू नंतर घे बाबा. पण बऱ्याचदा बाहेरगावी आपण जेव्हा जातो तेव्हा अडचणी खूप आहेत. स्पॉन्सर घेतलेली माणसं नाहीत, किंबहुना ते सांगतात स्पॉन्सर बिन्सर काय घ्यायची गरज नाही, कार्यक्रमाची गरज नाही, त्याच्यामुळे वांदे होतात. त्यामुळे ही कार्यक्रमाचा माझा आणि स्पॉन्सरचा आणि स्पॉन्सीचा संबंध जो काय अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग जो आहे ते म्हणजे पुस्तक किंवा पॅम्पलेट. आपल्यापैकी किती लोकांनी ते मार्गदर्शक पुस्तक पॅम्पलेट वाचलेलं आहे किंवा बघितलेलं आहे? हे पॅम्पलेट किती लोकांनी, नवप्रकाशच्या मिटिंगला किती जण होते याच्यातले? तुमच्याकडे तरी 4-5 लोक होते, त्यांच्याकडे तरी असेल. आत्ता हे पॅम्पलेट बघितलेलं आहे का? मार्गदर्शक प्रश्न आणि उत्तरे 12 रुपयाचं पॅम्पलेट आहे. म्हणजे मी GSOमधनं 12 रुपयाचं आणलेलं आहे. या पॅम्पलेटमध्ये सगळी माहिती दिलेली आहे बरीचशी. तुमच्यापैकी 1 वर्षाच्या आतले जे असतील ना, कोण आहेत 1 वर्षाच्या आतले? मग त्यांना मी पॅम्पलेट देतो, तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी शेजारी बसा. म्हणजे पॅम्पलेटमध्ये काय दिलेलं आहे ते मी सांगायचा प्रयत्न करतो. म्हणजे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपोआपच तुम्हाला मिळतील. माझी झोळी दिली तिकडे, मागची झोळी आहे बघ माझ्याकडे. मी यांना सांगितलं होतं, पण यांच्याकडे GSOला जायला कोणी माणूस नसल्यामुळे मागच्या वेळी मी 100 कॉपी आणल्या होत्या नवप्रकाशचं वाटण्यासाठी. त्यातल्या थोड्याशा बाकी आहेत माझ्याकडे, त्या मी द्यायचा प्रयत्न करतो. त्याचे काही तुम्ही मला पैसे द्यायचे नाही आहेत. अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही किटी बॉक्समध्ये 12 रुपये टाकू शकता नेहमीच्या. 1 वर्षाच्या आतलं कोण आहे? तुम्ही दोघांकडे आहे तुमच्याकडे पॅम्पलेटवर? हां, आणखी कोण आहे? घ्या, ठीक आहे, ठेवून टाका. कोणीतरी एकाने वाटा. म्हणजे मग मी काय बोलतोय ते त्याच्यामध्ये बघून आपल्याला कळतंय. दोघं जण एका बेंचवर बसा म्हणजे फटाफट होईल. दोघं जण एका बेंचवर बसा म्हणजे फटाफट होईल. एका बेंचवर दोघं जण बसा, एक पुस्तक घेऊन बसा म्हणजे आपल्याला आपोआप कळेल. कोणाच्या तरी शेजारी बसतात म्हणजे कळेल. जे जुने असतील त्यांनी नाही पुस्तक घेतलं आता तरी चालेल, तुम्ही उलट मला मदत करू शकता. मी काय चुकीचं सांगत असेल तर माझा काम झाला. या पुस्तकामध्ये दोघं जण एका बेंचवर बसा म्हणजे ते लक्षात येईल. पान नंबर 5 काढा. 5 सापडलं का? पान नंबर 5 पुस्तकामध्ये. ठीक आहे, तुम्ही त्याला द्या. दोघं जण एकत्र बसा, एक साथ बैठो. 2-2 माणसं एका ठिकाणी बसा म्हणजे पुस्तकाचं ज्याच्याकडे नाही त्यांनी इथे येऊन बसा. एका बेंचवर बसा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मिळालं का? पान नंबर 5 मिळालं ना? 1, 2, 3, 4 ठीक आहे, साधारणपणे सगळ्यांचं. पान नंबर 4 आणि 5 याच्यावरती इंडेक्स दिलेला आहे, वरती लिहा. ही कॉपी मला परत द्यायची नाही, त्यामुळे तुमचं नाव तुम्ही लिहा आणि त्याच्यावरती लिहायला सुरुवात करा. अनुक्रमणिका वरती लिहा.
मराठीमध्ये लिहा अनुक्रमणिका, इंग्लिशमध्ये इंडेक्स म्हणून लिहू शकता तुम्ही. त्या पॅम्पलेटमध्ये काय बऱ्याच प्रश्नांची उत्तरं असतात, ते ऑलरेडी दिलेली असतात. 30 परत सांगत बसण्यापेक्षा या पुस्तकामध्ये आहे. आणि हे ऑथेंटिक पुस्तक आहे, अल्कोहोलिक अनसचं पॅम्पलेट आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात लिहिलेलं आहे. वरती लिहिलं का पान नंबर 4च्या वरती लिहा अनुक्रमणिका. याच्यामध्ये त्यांनी 4 भाग केले आहेत. पहिला मार्गदर्शन म्हणजे काय, सापडलं का? मार्गदर्शन म्हणजे काय सगळ्यात वरती लिहिलेलं आहे. त्याला ए लिहा, ए बाजूला लिहा ए. पान नंबर 7 ते 8 आहे ते. त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहिले बी, मार्गदर्शक शोधणाऱ्यांसाठी. मार्गदर्शक शोधणाऱ्यांसाठी दुसऱ्या ओळीत मिळालं का त्याला बी लिहा. दुसरी ओळ बी लिहा, बोल्डमध्ये केलेलं आहे. त्याच्या खाली लिहा पुरस्कर्ते बनू इच्छिणाऱ्यांसाठी. सापडलं का? त्याला सी लिहा. आणि पुढच्या पानावर या पुरस्कर्तेपणाच्या कार्यक्रमासाठी योजना आखणाऱ्या समूहासाठी, तिथे डी लिहा. बरोबर आहे. हे पॅम्पलेट 4 भागामध्ये दिलेलं आहे आणि 4 वेगवेगळे विषय. पहिला विषय आहे ए मध्ये काय आहे, मार्गदर्शक म्हणजे काय, तो कशा करतात, काय त्याचा उपयोग आहे, ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे मार्गदर्शन शोधणाऱ्यांसाठी, म्हणजे कसा घ्यायचा स्पॉन्सर, त्याच्याबद्दल त्यांनी पान नंबर 9 ते पान नंबर 13 अशी 5 पानं सगळं मराठीत दिलेलं आहे. तिसरा आहे सी गट जो आहे 13 ते 26 पान नंबर, पुरस्कर्ते बनू इच्छिणाऱ्यांसाठी, म्हणजे ज्यांना स्पॉन्सर व्हायचं आहे त्यांनी काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि डी जो आहे भाग 4था, त्याच्यामध्ये ग्रुपनी स्पॉन्सर द्यायचा असतो. कालच कोणीतरी म्हणत होता की ग्रुप स्पॉन्सर देतो, त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आपण पहिले जाऊया पान नंबर 7 वरती. पान नंबर 7 खालून दुसरा परिच्छेद सापडला का? अनामिक मद्यपीमध्ये ज्याप्रमाणे बिल आणि डॉक्टर बॉब हे समान पातळीवर असते, त्याप्रमाणे स्पॉन्सर आणि स्पॉन्सी हे समान पातळीवर वावरतात. स्पॉन्सरची ही प्रक्रिया साधारणपणे अशी असते, ज्याने अंडरलाईन केली तरी चालेल, डेग मारा त्याच्या खाली किंवा बाजूला मारा, ज्याने सुधारणेच्या कार्यक्रमाच्या बाबतीत काही प्रगती केलेली आहे असा मद्यपी सतत वैयक्तिकरित्या आपल्या अनुभवांची देवाणघेवाण मद्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या अथवा अनामिक मद्यपीतर्फे मिळवलेली मद्यविरहितता टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या मद्यपीशी करीत असतो. स्पॉन्सरशिप म्हणजे काय? जो दारूपासून दूर आहे, तो ज्याला दारूपासून दूर राहायचं आहे त्याला मदत करतो, आपले अनुभव सांगतो, त्याला म्हणायचं स्पॉन्सरशिप. आता बिग बुकमध्ये स्पॉन्सर कोणाला घ्यावं या विषयावरती असंख्य गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लिहिलेलं एक डॉक्टर घेऊ शकता म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ, दुसरा धर्मोपदेशक घेऊ शकता, तिसरा जो समजू शकेल असा माणूस घेऊ शकतो. पण बिग बुक जेव्हा लिहिलं तेव्हा माणसं कमी होती, आता माणसं बक्कळ आहेत, ग्रुप बक्कळ आहेत. त्याच्यामुळे आता सायकेट्रिस्टकडे जायची किंवा धर्मोपदेशाकडे जायची गरजच नसते, ए मेंबर भरपूर उपलब्ध असतात. आता पान नंबर 7 वरून पान नंबर 8 वर जाऊया आपण. परिच्छेद दुसरा मी वाचायला सुरुवात केली की तुम्ही खाली रेग मारलीत, बाजूला रेग मारली तरी चालेल. अशा वेळी ज्याच्याशी आपण मोकळेपणाने आणि विश्वासाने बोलू शकू अशा एखाद्या ए सभासदाची निवड करतो. मोकळेपणाने बोलू शकू म्हणजे काही गोष्टी आपल्याला स्पष्टपणे बोलता येत नाहीत, बरोबर आहे, पण त्या माणसाशी आपल्याला मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे, वयाचं अंतर असलं तरी पण, आणि विश्वासाने बोलू शकतो. कारण हे आपल्याला भीती असते की आईला ह्याला मी सांगितलं आणि ह्यानीच जाऊन माझ्या बायकोला सांगितलं तर काय घ्या, किंवा ह्यानीच जाऊन याचं उद्या माझ्याशी नाही पटलं तर काय घ्या. आणि अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये काही सभासद तुम्हाला स्पॉन्सरशिपबद्दलच्या चुकीच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल ढोल पिटून सांगतील की या स्पॉन्सरने असं केलं, याने त्याच्या बायकोला पळवलं, त्यांनी ह्याच्या बायकोवर डोळा ठेवला वगैरे काय काय सांगतील. पण ह्या सगळ्या अपवादात्मक गोष्टी आहेत आणि अपवादाकडे आपण दुर्लक्ष करूया आणि आपल्या नियमाकडे आपण पाहूया. आणि बिल डब्ल्यू म्हणतो की त्याच्याशी आपण विश्वासाने बोलू शकतो, म्हणजे स्पॉन्सरशी आपण जे बोलतो ते स्पॉन्सर दुसऱ्याला सांगत नाही, बरोबर आहे. म्हणून स्पॉन्सर घेताना काय करायचं त्याची काळजी पुढच्या आपण भागामध्ये वाचूया आणि मी माझे अनुभव पण सांगतो. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5वा परिच्छेद बघूया. पुरस्कर्तेपणाच्या जबाबदारी ही अलिखित तसेच अनौपचारिक असते. काय कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, आपण लिहून गेलेलं नाही, मी तुझा स्पॉन्सर तू माझी स्पॉन्सर कर, सही विटनेस म्हणून दोघांची सही कर, असं काय कॉन्ट्रॅक्ट नसतं. तथापि एच्या 12 पायऱ्यांच्या सहाय्याने मद्यपान मुक्तीच्या कार्यक्रमाचा हा एक मूलभूत भाग आहे. म्हणजे दारू बंद करण्याचा जो काय चाललेला आपला प्रयत्न आहे त्याचा हा महत्त्वाचा भाग आहे.
पान नंबर 9 वरती लिहा मार्गदर्शक शोधणाऱ्यांसाठी बी. आपण इंडेक्समध्ये लिहिलं बी. इथे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत, ज्या विशेषतः नवीन आलेल्या माणसाला प्रश्न पडतो की स्पॉन्सर कसा घ्यावा, कोणाला घ्यावा, त्याचं क्वालिफिकेशन काय असावं, इत्यादी इत्यादी विषयी सगळी चर्चा याच्यामध्ये केलेली आहे. आणि तुम्हाला आकडे लिहायचे असतील तर आकडे पण तुम्ही लिहू शकता, घरी गेल्यावर व्यवस्थित वाचा आणि आकडे घ्या. आता मी तिसरा प्रश्न वाचतो. पुरस्कर्त्याची निवड कशी करावी, सापडला का? पहिला, दुसरा आणि तिसरा बोल्ड केलेला. पुरस्कर्त्याची निवड कशी करावी सापडला का? कोणी वाचू शकेल का मोठ्याने? काय वाचा जरा, ज्याचा आवाज चांगला आहे त्याने वाचा, त्याचा आवाज मोठा आहे. हां हाय संतोष. पुरस्कर्त्याची निवड कशी करावी? ए मधील इतर सर्व गोष्टीप्रमाणे नवागत आणि पुरस्कारकर्ता यांना निकट आणण्याची प्रक्रिया सुद्धा अनौपचारिक आहे. अनेक वेळा यशस्वी आपले जमू शकेल अशा एखाद्या अनुभवी सभासदाला अंडरलाईन करा, जमू शकेल. जमू शकेल, आता ह्याचं काय जमू शकेल? कोणाचंही कोणाशी जमू शकतो. शिकलेला तर शिकलेल्याशीच जमलं पाहिजे, न शिकलेल्याशी न शिकलेल्यातच जमलं पाहिजे, नोकरीवाला तर नोकरीवाल्याशीच जमलं पाहिजे, बिनलग्नवाल्याला तर बिनलग्नवाल्याशीच जमलं पाहिजे, असा काहीही नियम नाही. कोणाचं कोणाशी जमू शकतं. एक अनुभव सांगतो तुम्हाला. दादांना माहिती आहे, विश्वास नावाचा आपला सभासद होता, विश्वास जोवळेकर, वारले ते आता. त्यांना अंतुलेने ऑफर दिलेली होती की तुम्ही सांगतो तिथनं इलेक्शनला उभं राहायचं, निवडून आला की तुला मी मिनिस्टर करतो. माझ्या स्पॉन्सरने सांगितलेली गोष्ट आहे, मी परत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. चुकीचं असेल तर जुन्या सभासदांनी मला मदत करा. त्यांनी सगळी तयारी वगैरे केली, आपल्याला इलेक्शन लढवायचं, इलेक्शन लढून निवडून आल्यानंतर आपण मंत्री होणार वगैरे सगळं तयारी झाली. आणि त्याच्या बायकोने त्याला सांगितलं, हो महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी स्पॉन्सरला विचारायचं. विश्वास जे हा प्रचंड शिकलेला माणूस आणि प्रचंड श्रीमंत आणि प्रचंड मोठा धंदा असलेला माणूस होता, बरोबर आहे. त्याचा स्पॉन्सर होता एरिक डी. रिचर्डसन क्रुडासमध्ये ड्राफ्ट्समन होता. रिचर्डसन अँड क्रुडासमध्ये भायखळ्याच्या ड्राफ्ट्समन म्हणून तो माणूस होता. तो नोकरी करत होता, त्याला धंद्याचा नोकरीचा काही अनुभव नव्हता. पण त्याच्या बायकोने विश्वासच्या सांगितलं की तुम्ही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या स्पॉन्सरला विचारायचं. म्हणून ही दोघं जण नवरा बायको त्याच्याकडे गेलं. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या धंद्यामध्ये भानगडीत तू पडायचं नाहीस, तू मंत्री व्हायचं नाहीस, तू इलेक्शन लढवायचं नाहीस. त्यांनी सगळी तयारी केली होती आणि अंतुलेला कोण नाही सांगणार. पण त्याने स्पॉन्सरचं ऐकलं. तो इलेक्शनच्या कालावधीमध्ये परदेशात जाऊन बसला. अंतुलेनं काहीतरी शेंडी लावली की मला वेळ नाही, मला इथे अडकलो आहे, मी अमुक आहे तमुक आहे. सगळं इलेक्शन झाल्यानंतर तो परत आला. तिथे राहिल्यामुळे त्याला भरपूर काय कॉन्ट्रॅक्ट जी पाहिजे होती ती मिळाली. इथे आल्यानंतर पुन्हा 2 वर्षांनी त्याचा भरपूर फायदा झाला, त्याचं कुठलंही नुकसान झालं नाही. पण तो मंत्री झाला नाही. आता विषय कशावरून निघालेला आहे आपला? त्याच्याशी आपले जमू शकेल. मग जमू शकण्याकरता विश्वासला धंदा करणारा माणूसच स्पॉन्सर पाहिजे होता असं होतं का? नाही. त्याच्या एवढा शिकलेला माणूस पाहिजे होता का? नाही. पण त्यांनी सांगितलेलं त्याने ऐकलं आणि त्याचं भलं झालं. शेवटपर्यंत दोघं जण दारूपासून दूर राहिले, चांगलं आयुष्य जगले आणि आता दोघंही वारलेले आहेत. जमू शकेल का? त्यामुळे जमू शकण्याकरता एकच फक्त नियम लावलेला आहे त्यांनी, बुवाने बुवा घ्यावं, बाईने बाई घ्यावं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही नियम लावलेला नाही. बाई अल्कोहोलिक असेल तर तिने बाई स्पॉन्सर घ्यावी, बुवा स्पॉन्सर घेऊ नये. एवढं एकच अट फक्त ह्या पुस्तकात लिहिलेली. चला पुढे जाऊया आपण. पान पलटा. पान नंबर 9 वरून पान नंबर 10 वरती या. चौथा प्रश्न, पुरस्कर्ता आणि पुरस्कृत हे शक्यतो एकमेकांसारखे असणे आवश्यक आहे का? म्हणजे मी शिकला असेल तर तो पण शिकलेला पाहिजे. मला 2 पोरं असतील तर त्याला पण 2 पोरं पाहिजेत. माझा पोरगा अमेरिकेत शिकत आहे तर त्याचा पण अमेरिकेत शिकत असला पाहिजे. असली कुठली अट नाही. चला वाचा. पुष्कळ वेळी सारखीच पार्श्वभूमी किंवा समान आवडीनिवडी असलेल्या पुरस्कर्त्याबरोबर जमून घेणे नवागताला फार सोपे जाते. उदाहरणार्थ, दुसऱ्या एखाद्या डॉक्टर बरोबर किंवा तंत्रज्ञानाबरोबर, त्याच्या व्यक्तीबरोबर अथवा अज्ञेयवादी व्यक्तीबरोबर त्याच्या विचारांच्या व्यक्तीचे बरे जमते. परंतु बरेच एक सदस्य सांगतात की विषम स्वभावाच्या पुरस्कर्त्याची जे की पूर्णतः भिन्न स्वभावी आहेत त्यांची त्यांना फारच मदत झालेली आहे. कदाचित त्यांचे ही कारण असू शकेल की त्या दोघांचेही लक्ष, दोघांच्या दृष्टीने जी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्यपाश व त्यातून एच्या सहाय्याने मुक्ती
ह्यावरच मुख्यतः केंद्रित झालेली असते. पुढे एच्या अनुभवातून पुरुषाने पुरुष व स्त्रीने स्त्री सदस्याला पुरस्कृत करणे उत्तम आहे. अंडरलाईन करा, एवढंच लिहिलेलं आहे. अट फक्त एकच आहे, बुवाने बुवा आणि बाईने बाई घ्यावी. पुरुषाने पुरुष व स्त्रीने स्त्री सदस्याला स्पॉन्सर करावे, त्याच्या व्यतिरिक्त काय. पुढचा प्रश्न, नवागताने पुरस्कर्त्याकडून कोणती अपेक्षा ठेवावी. स्पॉन्सर घेतला म्हणजे त्या स्पॉन्सरकडनं काय काय अपेक्षा ठेवा. एखादा समाजसेवक, डॉक्टर, नर्स किंवा विवाह सल्लागार ज्या प्रकारची सेवा देतो त्या प्रकारची सेवा मधला स्पॉन्सर देत नसतो. समाजसेवक काय करतो, समाजसेवक सल्ला देतो की नाही तुम्हाला, तुम्ही असं केलं पाहिजे तसं पाहिजे. आपण शिवसेनेच्या शाखेत जातो आणि मग तो आपण त्याला सांगतो हा अमुक अमुक असा त्रास देतो, मग तो त्रास तो त्या बोलवतो, त्याला 2 लाफा मारतो आणि सरळ त्रास आपला सोडवतो. तसले धंदे स्पॉन्सर करत नाही. डॉक्टर काय करतो, डॉक्टर आपला आजार कुठला विचारतो, त्याच्यावर औषधं देतो, त्याच्यावर ट्रीटमेंट करतो. तसं स्पॉन्सर करत नाही. नर्स काय करते, आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यावर सलाईन लावलेली असते, बरोबर आहे, आणि मग ती संपत आलं, ओ सिस्टर धावत या, सिस्टर धावत या. मग सिस्टर लगेच धावत येते आणि ती न संपत आली असेल तर सलाईन काढते, बरोबर आहे. तसं स्पॉन्सर म्हणजे धावा धावा म्हटलं की लगेच धावत येणार, मी आता आत्महत्या करणार आहे, उडी मारतो, मग तू त्याने लगेच काम धंदा सोडून इकडे यावं, अशी अपेक्षा करू नका. किंवा विवाह सल्लागार, फॅमिली काउन्सिलर, नवरा बायकोशी पटत नसेल तर काउन्सिलर सांगतो तुम्ही हे असं करता, त्याच्याऐवजी तसं करा, हे असले सल्ले बिल्ले द्यायची भानगडीत स्पॉन्सर पडत नाही. मग स्पॉन्सर करतो काय, त्याच्याबद्दल पुढे सगळं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, स्पॉन्सरच्या सगळ्या म्हणण्याशी स्पॉन्सीने सहमत व्हायला हवे काय. स्पॉन्सरनी सांगितलेलं स्पॉन्सीने ऐकलं नाही तर त्या स्पॉन्सरचं काय बिघडणार आहे का, नाही बिघडणार. पण स्पॉन्सरलाच वाटत असतं की आपण स्पॉन्सरचं ऐकत नाही आणि ते त्याला कळत असतं. स्पॉन्सर त्याच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे, अनुभवी असल्यामुळे त्याला ते कळत असतं. त्याच्यामुळे नुकसान कोणाचं होतं ते नंतर कालोगामध्ये ठरेल. पण स्पॉन्सरने सांगितलेलं ऐकलंच पाहिजे असं नाही. कुठलाही स्पॉन्सर तुमच्यावर जबरदस्ती तू माझं ऐकलंच पाहिजे असं करू शकत नाही. पण साधारणपणे काही दिवसांनी न ऐकल्याचे तोटे सहन केल्यानंतर स्पॉन्सी स्वतःहून त्याचं ऐकायला लागतं. पुढचा प्रश्न आहे, गरजेच्या वेळी, पान नंबर 11 सापडला का. गरजेच्या वेळी स्पॉन्सर भेटू शकत नसेल तर काय. आता समजा मला पाहिजे पण स्पॉन्सर कुठेतरी बाहेरगावी गेला आहे किंवा फोन त्याचा बंद आहे, तर मी काय करायचं, त्याचं उत्तर दिलेलं आहे पुढे. त्याच्यानंतर नवागत एकाहून अधिक पुरस्कर्ते घेऊ शकतो का, एकापेक्षा जास्त स्पॉन्सर घेवायचे का. आपण अल्कोहोलिक्समध्ये ऐकतो की माझा सर्व्हिस स्पॉन्सर वेगळा आहे, माझा स्पिरिच्युअल स्पॉन्सर वेगळा आहे. हे सगळे नंतर घ्यायचे असतात, सुरुवातीला एकच घ्यायचा. एकाबरोबर जरा 2-4 वर्ष 10 वर्ष राहिला की मग आपल्याला शिंग फुटायला लागली, कारण सुरुवातीपासून 2 वेगळे घेतले तर दारुड्याचा स्वभाव गृहीत धरता मी काय करणार आहे, मी एकदा याला विचारणार एकदा त्याला विचारणार नाही, ह्याची शेंडी त्याला लावणार त्याची शेंडी ह्याला लावणार आणि आपल्याला हवं तेच करणार, स्पॉन्सरचं ऐकणार नाही. तर सुरुवातीची 2-5 वर्ष जास्त स्पॉन्सर घ्यायच्या भानगडीत पडून एकच घ्या, त्याचं ऐका. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नवागत आपला पुरस्कर्ता बदलू शकेल काय. स्पॉन्सर बदलता येतो का. होय, आपलं काय कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, बरोबर आहे, त्याच्यामुळे स्पॉन्सर बदलू शकतो. पुढचा पान नंबर 12 सापडला का. काय लिहिलेलं आहे, समजा एखाद्या नवीन माणसाने उपचार पद्धतीचा कार्यक्रम संपूर्णपणे पूर्ण केला असेल किंवा एच्या बाहेर मद्यपाशापासून अलिप्त होण्याची तसे तत्त्वे समजून घेतली असतील तरीसुद्धा मद्यपीडिताला स्पॉन्सरची गरज आहे का. म्हणजे ज्यांनी एखाद्याने कार्यक्रम घेतला, आता हल्ली तुम्ही बघितलं असेल रिहॅबमध्ये जातात लोक, बरोबर आहे, रिहॅबमधनं येताना तो 4थी पायरी लिहून घेऊनच येतो. जेवढा रिहॅब भारीवाला, जेवढे पैसे जास्त तेवढा तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने तुमच्याकडनं करून घेतो आणि आणतो, असं काही जण म्हणतात. मला काय, मी काय रिहॅबमध्ये गेलेलं नाही, माझं काय रिहॅबशी कुठले 10% डिस्काउंट नाही, त्यामुळे मला काय फारसं माहीत नाही, पण असं बरेच जण सांगतात. त्याच्यामुळे मी जर कार्यक्रम घेतला असेल तरी मला काय स्पॉन्सरची गरज आहे का, त्याचं उत्तर त्याच्या खाली दिलेलं आहे. त्याच्यानंतर पान नंबर 12वरती पुढचा प्रश्न आहे, स्पॉन्सर घेण्यास फार उशीर झाला असे कधी असू शकेल का. माझ्याकडे 35 वर्ष सोबत असलेल्या माणसाने आत्ता 5वी पायरी घेतलेली आहे. 35 वर्ष सोबत, इतके दिवस त्यांनी घेतलेली नाही, स्पॉन्सर घेतलेला नाही आणि आत्ता तो घेतो. त्याच्यामुळे कधी घेऊ शकता, जहा जागे वहाँ सफेर. आपल्याला दारू बंद करण्याच्या बाबतीत पण असंच झालं, जेव्हा थांबवायची इच्छा, दारूची इच्छा झाली, धुलाई झाली तेव्हाच झाली. तशी स्पॉन्सर घ्यायची इच्छा पण जेव्हा धुलाई होईल, माझा स्पॉन्सर म्हणतो गळू आला का,
गळू आलं का कळलं ना तुम्हाला. फोडा झाला की मगच आपण डॉक्टरकडे जातो ना, विनाकारण डॉक्टरकडे जात नाही. तसं फोड आल्याशिवाय आपण स्पॉन्सरकडे जात नाही. पण जेव्हा फोड येईल तेव्हा तेवढा वेळ वाट बघायची गरज नाही, लवकरात लवकर घेतलं तरी चालेल. पान नंबर 13, पुरस्कर्ते बनू इच्छिणाऱ्यांसाठी सी सापडला का? पुरस्कर्तेपणाचा पुरस्कर्त्याला काय लाभ होतो, म्हणजे स्पॉन्सर घेतल्यामुळे, स्पॉन्सरशिप केल्यामुळे स्पॉन्सरचा काय फायदा होतो. तो म्हणतो पुरस्कर्त्याच्या स्वतःच्या मद्यपासून अल्पतेला बळकटी येते, म्हणजे स्पॉन्सरची सोबरायटी बळकट होते स्पॉन्सी घेतल्यामुळे. कारण हे झंगाटावालं काम असतं, त्याचा फोन अटेंड करा, त्याला सल्ले द्या, परत त्याला सल्ले दिले म्हणजे तसं आपल्याला वागायला लागतं. त्याला राणबाज जाऊ नको सांगितलं की आपण तिथे जाता कामा नये, हे सगळी बंधनं पाळायला लागतात. त्याच्यामुळे आपोआपच जबाबदारी वाढते. त्याच्यानंतर पान नंबर 14, पुरस्कर्त्याचे कार्य काय, हे सगळ्यात महत्त्वाचं इथे दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा स्पॉन्सर कशाला घ्यायचा, ज्यांनी घेतला नाही तो बोंबलून सांगतो काय घ्यायची गरज नाही, आणि ज्यांनी घेतलेला असेल तो सांगतो मी घेतला, माझा फायदा झाला. काय फायदा काय नुकसान ते इथे दिलेलं आहे. पहिला प्रश्न आहे, आपल्या दारू पिण्याच्या कारकिर्दीत व आताच्या आयुष्यात एचे काय स्थान काय आहे, एमुळे काय बदल झालेला आहे हे तो दाखवतो. कोण दाखवतो? स्पॉन्सर दाखवतो. एच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बैठकींना उपस्थित राहण्यास उत्तेजन देतो. बरोबर आहे. आता या नवीन सभासद मी बोलताना मी त्याला सांगितलं की तुझे इकडे ग्रुप फिरून झाले की तू हळूहळू कल्याणला एकदा जा, डोंबिवलीला एकदा जा. त्याच्यामुळे तो वेगवेगळ्या मिटिंगला जा म्हणून सांगतो. त्याच्यानंतर चौथा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. चौथा सापडला का? स्वतःहून विचारल्या वाचून नवागताच्या गुणदोषांची चौकशी करत नाही. ह्याची बाईची लफडी आहेत का म्हणून मी शेजारच्या माणसाकडे, त्याच्या बायकोकडे, काय ग हल्ली बरं आहे का जातो तिकडे, आपल्या चौकशा स्पॉन्सरनी करायच्या नाहीत. पुढचा प्रश्न, नवागताचे इतर सदस्यांबरोबर विशेषतः जे त्याच्याच व्यवसायातील किंवा सामाजिक पार्श्वभूमीचे आहेत अशांची ओळख करून देतो. मला अनिलजीने सांगितलं तू काय बोलतो ना, त्याच्या गुरुजींनी सांगितलं तू काय बोलतो मला कळत नाही, मी तुला दुसऱ्याकडे घेऊन जातो. त्याने मला दुसऱ्याकडे म्हणजे अनिलजींकडे घेऊन गेले, कारण ते फार्मसीवाले होते, मी फार्मसीवाले होतं. मग मला त्यांच्या माझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. 6वा प्रश्न लिहिलो, एच्या साहित्याशी ओळख करून देतो. लिटरेचर काय काय आहे, बिग बुक, 12x12, ग्रेपवाईन, ॲजबिल सीज इट आणि लिव्हिंग सोबर. यातलं सुरुवात कुठल्याही माणसाने लिव्हिंग सोबर पिवळं पुस्तक आहे, जे नेमकं इथे दिसतं का, आहे का? लावलेलं उभं लावलेलं दिसत नाही. लिव्हिंग सोबर पुस्तक आहे. आमच्याकडे पण हे मी सगळे धंदे करायचो बरं का. आमच्याकडे एक नास्तिक माणूस आला, तो म्हणाले हे काय देऊळ आहे का, हारबीर कसले घातल्यात. तेव्हापासून आम्ही ठरवलं ग्रुप कॉन्शियन्स घेतला आणि सगळे फोटो बिटो काढून टाकले. उदबत्त्या नाही, हार नाही, फोटो नाही. आपलं काय देऊळ नाही आहे, आपलं काय धार्मिक सभागृह नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही बंद केलं. तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा, काय प्रॉब्लेम. आणि आम्ही नेमक्या उदबत्ती लावायचं. आमच्याकडे एक डॉक्टर यायचा मेंबर, दादांना माहिती आहे, त्याला उदबत्तीचा त्रास होतो. त्यामुळे तो लांबून पहिले बायकोला पाठवायचा, तिकडे उदबत्ती असेल तर श्रीधरला सांग उदबत्ती बंद कर. चायला मी म्हटलं हे धंदे कशाला पाहिजे तिथे, त्यामुळे त्याला त्रास होता. आपण सगळे बंदच करून टाकला. ते उदबत्ती, माची, सुबत्तीचा पुडा सगळं फेकून दिलं, दुसऱ्या ग्रुपमध्ये नेऊन टाकलं. म्हणजे तुम्ही वापरताय वापरा, मला आठवलं म्हणून सांगितलं. बिल डब्ल्यू म्हणतो पान नंबर 15वरती 7वा, नवागताला जेव्हा विशेष समस्या उत्पन्न होतात त्यावेळी पुरस्कर्ता उपलब्ध होऊ शकतो. नोकरी गेली, बायको गेली, आजारी पडला, मुलगा काय प्रॉब्लेम, मुलांचा काय प्रॉब्लेम झाला, अशा महत्त्वाच्या वेळेला दारुड्या घाबरतो आणि त्यावेळेला दारूची आठवण येते. अशा वेळेला स्पॉन्सर मदत करू शकतो. 9वा आहे, स्वतःचे मत नवागतावर कधीही लादण्याचा प्रयत्न करीत नाही. 10वा आहे, समूहाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास मदत करतो. बरोबर आहे. हे अशा पद्धतीने असंख्य प्रश्न ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. हे तुम्हाला पॅम्पलेट मी दिलेलं आहे, त्याच्यावर तुमचं नाव लिहा आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणखी एक 5 मिनटं मला दिलेली आहेत. नंतर आपण प्रॉपर्टीचा सभासद आलेला आहे ना विजय, हां आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याकरता आपण बड्डे सॉन्ग घेऊया. तोपर्यंत एक 5 ते 7 मिनटं आहेत. काय प्रश्न असतील तर विचारा. मी माझे स्पॉन्सर म्हणून अनुभव सांगितले, स्पॉन्सी म्हणून अनुभव सांगितले, माझा काय फायदा झाला ते सांगायचा प्रयत्न केला. बिल डब्ल्यू या पॅम्पलेटमध्ये काय सांगतो, या प्रश्नांची तुमची उत्तरं हवी आहेत. ती माणसाला विचारण्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ह्याच्यात काय दिलेलं आहे बघणे आणि त्याप्रमाणे करणे. स्पॉन्सर कसा घ्यायचा, प्रत्येकाने मीटिंगमध्ये आपला एक मित्र जरी असतो, 2-4 मित्र असतात, त्याला विचारायचं, बाजूवाल्याला धक्का मारून विचारायचं मला स्पॉन्सर घ्यायचे, 3 माणसांची नावं सांग. असे 5 लोकांना विचारलं, 15 माणसांची नावं मिळाली तुम्हाला. त्या 15 नावांमध्ये 2-4 नावं सारखी तीच दिसतात.
आणि त्याच्याशी तुम्हाला जर पटत असेल तर त्याला जाऊन विचारायचं, मला स्पॉन्सर घ्यायचं आहे, तुम्हाला काय म्हणणं आहे. तो सांगतो की माझ्याकडे खूप स्पॉन्सर आहेत, माझ्याकडे वेळ नाही, काय असेल तो नाही. त्याच्यानंतर दुसरा माणूस बघायचा, दुसरा नाही पटला तर तिसरा बघायचा. पण असं केल्यानंतर गेल्या 29 वर्षात मला स्पॉन्सर मिळाला नाही तुमच्या आयडियाने असं सांगायला कोणी आला नाही. त्यामुळे 3 माणसांना विचारलं तर स्पॉन्सर मिळतो, बरोबर आहे. स्पॉन्सर कोणाला घ्यावं, जो जास्त आपल्यापेक्षा सोबर आहे त्याला विचारू शकता तुम्ही, तुला स्पॉन्सर आहे ना बाबा. म्हणजे त्याला स्पॉन्सर नाही, त्यांनी 4थी पायरी लिहिलेलीच नाही, त्यांनी कार्यक्रम घेतलेला नाही, अशा माणसाला स्पॉन्सर घेतला तर 2 जण मिळून खड्ड्यात पडूया असा कार्यक्रम होईल तो. त्याच्यामुळे शक्यतो ज्याला स्पॉन्सर घ्यायचं त्याला विचारायचं, तुम्ही कार्यक्रम घेतला का, 4थी 5वी पायरी घेतली का. काही जण मेलेल्या स्पॉन्सरच्या नावाने गळा काढतात. 20 वर्षापूर्वी माझा स्पॉन्सर लय भारी होता, लय भारी होता, मग पुढच्या 20 मेल्यानंतर दुसरा स्पॉन्सरच घेतलेला नाही. त्यामुळे असा माणूस पण डेंजरस असू शकतो. त्यामुळे त्याला विचारायचं, बाबा तुझा स्पॉन्सर आहे का, तुझ्या स्पॉन्सरला तू भेटतो का. आणि काही विशिष्ट कालावधीनंतर जास्त वर्ष सोबत राहिल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त सोबत असलेला माणूस दिसत नाही, मग ते लोक एकमेकांना स्पॉन्सर करत असतात. म्हणजे हा 30 वर्षवाला आणि तो 35 वर्षवाला एकमेकांना स्पॉन्सरशिप करतात. तसं करायला काहीच प्रॉब्लेम नाही असं BW म्हणतो. म्युच्युअल स्पॉन्सरशिप म्हटलेलं आहे. पण त्यांनी निदान स्पॉन्सरशिप या आत्ता पण मला स्पॉन्सर आहे आणि मी त्याला घाबरतो किंवा मी काय भानगड केली तर पहिलं जाऊन मी त्याला सांगेल की माझ्या हातून अशी चूक झालेली आहे, असा माणूस असायला पाहिजे. काय प्रश्न असतील तर विचार, बोला. माझा असा प्रश्न आहे की मी समजा काहीतरी मध्ये